संगीत संत कथा कथाकार रामायणाचार्य हभप साध्वी सोनाली दीदी करपे, समस्त ग्रामस्थ पांगरी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक। विमानाची दाटी पुष्पांचा वर्षाव, स्वर्गाहुनी देव करिताती, नामा म्हणे देवा चला तया ठाया। कुठे? आळंदी या क्षेत्राला। देवा तुम्ही सुद्धा चला। कुठे? विश्रांती घ्यावया कल्पावरी, पवित्र स्थळी श्री क्षेत्र आळंदी भूमी। या पवित्र स्थळावरती गोविंद सुपुत्र गणनाथांचा प्रसाद, वैरागी तीर्थयात्रा करावी तारुण्यात हा विचार ज्यांच्या मनात आला, असे विठ्ठलपंत तीर्थयात्रा पूर्ण करून अलंकापुरी या ठिकाणी आले। पवित्र भूमी, सिद्ध भूमी, सिद्धेश्वराच्या पवित्र दरबारामध्ये तिथे बसलेले आहेत। आणि सिद्धनाथाच्या दरबारात बसल्यानंतर सिद्धोपंत तिथे आले। तेजस्वी युवानाला पाहिलंय आणि विनंती केली, आमच्या घरी विश्रांतीसाठी या। विठ्ठलपंत विश्रांतीसाठी गेले, तो विठ्ठलानं सिद्धोपंताच्या स्वप्नामध्ये साक्षात्कार दिला। काय साक्षात्कार? हा युवान श्रेष्ठ आहे, पवित्र मनाचा आहे, ऐन तारुण्यात आहे, पण भक्तिभावानं गच्च भरलेला आहे। तुझी मुलगी रुक्मिणी हिला आयुष्यभर सुखानं सांभाळेल आणि या दोघांच्या पोटी साक्षात परब्रह्म अवताराला येईल, एवढा दिव्य हा पुत्र आहे, आणि तुझी मुलगी देखील तेवढी योग्य आहे, दोघांचा विवाह लावून दे। जसा सिद्धोपंतांना साक्षात्कार झाला तसाच दृष्टांत विठ्ठलपंतांना सुद्धा झाला। पण तरुण मुलगा असं म्हणेल का की तुमची मुलगी मला पत्नी म्हणून द्या? एखादा वाटसरू आपण आपल्या घरी त्याला आसरा दिला वाटसरूला, आणि वाटसरू निवांत राहिला, 2 दिवसाचं जेवण केलं आणि तिसऱ्या दिवशी म्हटलं तुमची मुलगी मला देता का? कसं वाटतंय? हे शक्य नाही, बुद्धीला पटत नाही। म्हणून विठ्ठलपंत विचारामध्ये आहे। दृष्टांत तर झाला, पण बोलायचं कसं? बरं, आपण वयोवृद्धही नाही, आपल्याबरोबर कोणी ज्येष्ठही नाही की त्यांच्या माध्यमातून आपण बोलणे करावे, म्हणून शांत। पण सिद्धोपंताला शांत राहावल्या नाही आणि सिद्धोपंतांनी झालेला साक्षात्कार सांगितला। वाईट वाटू देऊ नका विठ्ठलपंत, आमच्याबद्दल अजून तुम्हाला पूर्ण माहिती नाही, तुमच्याबद्दल थोडी बहुत माहिती तुमच्या तोंडून ऐकलेली, पण अजून जवळून काही असा परिचय नाही। पण विठ्ठलावरती माझा पूर्ण विश्वास आहे, पांडुरंगाच्या चरणी माझी गाढ श्रद्धा आहे। त्या श्रद्धेपोटी तुम्हाला सांगतो, माझ्या पांडुरंगानं साक्षात्कार दिलाय की माझी मुलगी मी तुम्हाला द्यावी, नकार देऊ नका। विठ्ठलपंत आता बोलले, मलाही असाच साक्षात्कार झाला, पण बोलू कसा? मी तरुण आहे। म्हणून दोघांचंही जेव्हा त्या ठिकाणी बोलणं सुसंगत झालं आणि त्यातून विठ्ठलपंत रुक्मिणी माता दोघांचा विवाह पूर्ण झाला। विवाह पूर्ण झाल्यानंतर अजूनही आपल्याकडे प्रथा आहे, लग्न झाल्यानंतर देवदेवतांना जाण्याची पद्धत आहे। आपल्या कुलदैवताला जावं, कुलाचार करावा। आपल्याकडे खंडोबाला जातात, जागरण गोंधळ घालतात की नाही? हा कुलाचार आहे। कोणी तुळजापूरच्या भवानीला जातं, कोणी सप्तशृंगीला जातं। ज्याची जी कुलदेवी असेल त्या कुलदेवीला आणि कुलदेवतेला जावं लागतं। मग देवधर्म करून आल्यानंतर लक्षात घ्या, कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात देवादिकांचा आशीर्वाद घेऊन केल्या जाते। मग संसाराचा गाडा ओढायचा आहे नवीन या दाम्पत्याला, त्याच्यासाठी देवांचे आशीर्वाद नको का आपल्या पाठीला? म्हणून देवदेवतांच्या दर्शनासाठी मग त्याच्यामध्ये पंढरपूर आलं, त्याच्यामध्ये तुळजापूर आलं, त्याच्यामध्ये शनी शिंगणापूर आलं, शिखर शिंगणापूर आलं, अशी अनेक देवदेवतांची दर्शनं घेतली। आणि दर्शन घेऊन विठ्ठलपंत रुक्मिणी माता हे दोघे जण आपेगाव या गावी आले। आपेगाव या गावी आल्यानंतर
आता विठ्ठलपंत हे गोविंदपंत आणि मीराबाई यांचे पुत्र होते, पण म्हातारपणचा मुलगा. दोघांचंही वय झालेलं होतं, उशिरा त्यांना संतान झालेलं, पण दोघंही थकलेले होते. काही दिवस आपेगाव या क्षेत्री आईवडिलांच्या सोबत विठ्ठलपंत राहिले. वयोवृद्ध माता पिता यांना देव आज्ञा झाल्यानंतर दोघेही आळंदीला येऊन राहू लागले. सासरवाडीला राहतात. सासरे बुवांना सासूबाईला आनंद वाटला, अरे आपल्यालाही म्हातारपणाला आधार नाही. आपली लेक आणि जावाई, आपला जावाई फक्त नावाला जावाई आहे, पण मुलापेक्षा काही कमी प्रेम आपल्यावरती, आपल्याला मुलाचं जे प्रेम असतं ते यांच्याकडून मिळतं आहे. बरेच भाग्यवान सासू सासरे असतात की त्यांचे जावाई हे नावाला जावाई असतात, पण त्या जावयाच्या माध्यमातून त्यांना मुलाचं प्रेम प्राप्त होतं. अशी बरीच लोक भाग्यवान असतात. सगळ्यांनाच हे भाग्य लाभत नसतं, पण ज्यांना मिळतं ते भाग्यवान असतात. विठ्ठलपंत रुक्मिणी माता तिथे राहतात. विठ्ठलपंत बालपणापासून त्यागी वैराग्य वृत्ती त्यांची आहे. प्रपंचात सुरुवातीचे काही दिवस आनंदामध्ये गेले, पण माणसाची जी मूळ वृत्ती असते ती काही केल्या लपत नाही, ती काही केल्या थांबत नाही. मूळ वृत्ती विठ्ठलपंतांची त्यागाची, वैराग्याची, त्यांना आता नको वाटतंय. पुन्हा मनात विचार येतोय, अरे मी प्रपंचाच्या भानगडीत का पडलो असेल, संसारामध्ये मी का पडलो असेल, हा संसार मला नकोय. मी तर तीर्थयात्रा पूर्ण करून मला संन्यास दीक्षा घ्यायची होती, मला तर बैरागी महात्मा बनायचं होतं, मी काय या प्रपंचाच्या फेऱ्यामध्ये पडलो असेल. देवा, साक्षात्कार देऊन तुम्हाला याच्यामध्ये गुंतवून का ठेवलंस. विठ्ठलपंताच्या मनामध्ये विचारचक्र चालू झालं. संसार त्याच्यामध्ये पडण्याच्या अगोदर फार गोड वाटतो. तसाही विठ्ठलपंताचा संसार असा काही दुःखाचा नव्हता, कारण संसार दुःखाचा कधी होतो. जेवायला जर मिळालं नाही तर संसार दुःखाचा झाला असं अजिबात नाही. अंगावरती कपडा घालण्यासाठी खूप भारीचा मिळाला नाही म्हणून संसार दुःखाचा झाला असं अजिबात नाही. खूप कष्ट घ्यावे लागले प्रपंचामध्ये म्हणजे संसार खूप दुःखाचा झाला असं अजिबात नाही. संसार दुःखाचा कधी होतो, जेव्हा ज्याच्या सोबत जीवन जगायचं असतं ते माणूस जर आपल्या विचाराचं नसेल तर समजावं संसार दुःखाचा झाला. ज्याच्या सोबत संसार करायचा आहे तो व्यक्ती, ती स्त्री आपल्या विचाराची असली पाहिजे. आणि आपली पत्नी जर आपल्या विचाराची असेल, ती जर पतिव्रता असेल, दिवसा म्हणावं तिला दिवा लाव, तिने एका मिनिटात दिवा पेटवावा, याच्यातून तिचं समर्पण लक्षात येत आहे. आपल्या विचाराची जर पत्नी असेल तर फाटका संसार सुद्धा स्वर्गाहूनही सुंदर बनतो. संसाराचं सौंदर्य हे लौकिक वस्तूवरती नसतं, संसाराचं सौंदर्य हे मनाच्या समाधानावरती असतं. आपला जो साथीदार आहे त्या साथीदाराच्या साथीवरती संसाराचं सुख अवलंबून असतं. म्हणून आपल्याकडे धन किती आहे, आपल्याकडे मान किती आहे, प्रपंचातल्या गोष्टी किती आहेत, आपल्याकडे कपडे लत्ते पैसे दाग दागिने मानपान नातेवाईक, याही पेक्षा आपला जोडीदार किती चांगला आहे हे फार महत्त्वाचं आहे. जोडीदार चांगला असावा. तसं पाहता विठ्ठलपंताच्या जीवनामध्ये त्यांची जी सहचारिणी होती रुक्मिणी माता, ही तर सोज्वळ होती, सात्विक होती, महान पतिव्रता होती. तिच्यापासनं कुठल्याच प्रकारचं दुःख किंवा त्रास विठ्ठलपंतांना नव्हता. पण विठ्ठलपंतांची जी मूळ वृत्ती आहे, त्यागी वृत्ती, ती राहवली नाही. आणि विठ्ठलपंत आता रुक्मिणी मातेला अधूनमधून बोलू लागले, रुक्मिणी, माझं मन प्रपंचामध्ये रमत नाही ग, माझं मन प्रपंचात रमत नाही. असं वाटतंय या प्रपंचाचा त्याग करावा आणि संन्यास दीक्षा मी घ्यावी. रुक्मिणी, संसारामध्ये मन रुचत नाही. माणसाच्या मनाविरुद्ध जर काही गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये घडल्या तर त्या माणसाला शेवटपर्यंत सुख मिळत नाही.
अगं तारुण्यामध्ये तीर्थयात्रा करायला निघालो म्हणजे माझ्या अंतःकरणात त्याग आणि वैराग्य किती असेल याचा विचार कर. पण कसा मी इथे आलो आळंदीला, तुझ्याशी माझं लग्न झालं, अनपेक्षित घडलं ग, पण घडू दे, अजूनही ती माझी मूळ वृत्ती आहे. मला असं वाटतंय की मी संसाराचा त्याग करावा आणि मंत्र दीक्षा घेऊन संन्यस्त व्हावं. विठ्ठलपंत आपल्या पत्नीला म्हणतात, माझं मन संसारात लागत नाही. गोपिकांचं मन श्रीकृष्णाशिवाय इतरत्र कुठेही लागत नव्हता. त्यांच्या मनाला कृष्ण भक्तीचा ध्यास लागलेला होता. मन वेडे रमतची नाही ग, मन वेडे रमतच नाही ग, मन वेडे रमतच नाही ग, मन वेडे रमतच नाही ग. मनच कुठं लागत नाही. विठ्ठलपंत म्हणतात, रुक्मिणी मी हे तुझ्याजवळ बोलायला नाही पाहिजे ग का. एकदा का श्री ती विवाहबद्ध झाली की तिचं सगळं जीवन तिच्या पतीवर अवलंबून असतं. बरोबर आहे का दादा? आहे मी जे बोलते ते बरोबर आहे का? एकदा का राशीचं माप ओलांडून स्त्री शक्ती पतीच्या घरी रुजू झाली का, तर तिचं माहेर तिच्यासाठी हे काही सणावारापुरतंच मर्यादित असतं. बाकी तिला तिचं सगळं जीवन त्या सासरी व्यतीत करायचं असतं. दादा, रुक्मिणी मातेला विठ्ठलपंत बोलतात, रुक्मिणी मी संन्यास घेऊ का? थोडासा विचार आपल्यावरनं करायचा कधी पण. रुक्मिणी मातेचं मन जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कधीतरी स्वतःला आठवा. तुमचे पती जर तुम्हाला म्हटले, सती मी संन्यास घेऊ का, मला थोडंसं सांगा, तुमचं मन काय बोलल तुम्हाला? जागे आहेत ना तुम्ही? भाव जागा करा मनातला. मला रुक्मिणी मातेचं दुःख, त्या शब्दांचा काय परिणाम रुक्मिणी मातेवरती होत होता हे मला सांगताना जास्त पटवून द्यायची गरज पडणार नाही. कधी रुक्मिणी मातेचे जे शब्द होते, विठ्ठलपंतांचे जे शब्द होते रुक्मिणी मातेला, ते शब्द तुमच्या पतीनं तुम्हाला बोलू द्या. सती मी संन्यास घेऊ का? जाऊ का मी नाशिकला? जाऊ का मी हरिद्वारला? घेऊ का मी दीक्षा? तुम्हाला म्हणावं तुमच्या पतीनं. तुम्ही उत्तर काय द्याल आठवून सांगा मला. तयार होताल तुम्ही? पांगरी द्यायची का ना सुट्टी? बाबा बरोबर आहे की नाही मी बोलते ते? हे घेणार नाही संन्यास हे मला पक्क माहिती आहे. हे चक्कर मारून पुन्हा घराकडेच येतील. बाबा बरोबर आहे ना? पण हे जर म्हटले तर काय अवस्था होईल हो तुमची? दादा, एकदा का लग्न झालं, स्त्री ही स्वतःसाठी कधी जगत नाही. आमच्याच महाराज मंडळीने सांगितलंय, कपाळ तिचं असतं, कुंकू तुमच्या नावचं असतं, भांग तिचा असतो, सिंदूर तुमच्या नावचा भरलेला असतो. अरे नाक तिचं आहे, पण नथ तुमच्यासाठी तिनं नाकात घातलेली असते. कानं तर तिची असतात, पण झुंबर तुमच्यासाठी कानामध्ये अडकवलेलं असतं. गळा तिचा असतो, पण गळ्यातलं मंगळसूत्र हे तुमच्या नावचं असतं. हात तिची असतात, चुडा तुमच्या नावचा भरलेला असतो. अरे पाय तर तिचे आहेत, पण पैंजणं तर तुमच्या नावचे असतात. पायाची बोटं तर तिची आहेत, पण बोटामध्ये सरकवलेलं जोडवं हे तुमच्या नावचं असतं. ती जगते कुठे स्वतःसाठी? तिच्या श्वासावर सुद्धा पतीचं चिंतन चाललेलं असतं. तिच्या चित्तामध्ये तिचे पती असतात. डोळे तिचे डोळे जगातल्या सगळ्या वस्तू पाहतात, पण तिच्या डोळ्याला तुम्ही पाहिल्याशिवाय तिच्या डोळ्यांना समाधान मिळत नसतं. अरे कान तर तिचेच असतात, जगातल्या सगळ्या गोष्टी तिला ऐकायला येत असतात, पण तुमचा आवाज ऐकण्यासाठी तिचे कान आतुर झालेले असतात. कधी विचार केलाय तुम्ही ती किती विसंबून आहे तुमच्यावरती? तिचं किती समर्पण आहे तुमच्यासाठी?
अरे पंचपक्वान्नानं भरलेलं ताट तिला खावंसं वाटत असतं, पण त्यातही तिचं मन गुंतलेलं असतं. माझ्या पतीनं याला अगोदर जेवण करावं, पोटाला पोटभर खावं आणि तुमच्या ताटात शिल्लक राहिलेलं प्रसाद म्हणून तिनं खावा, एवढा तिचा भाव सुंदर असतो. जीवन फार सुंदर आहे, नाती ही पवित्र असतात. फक्त त्याला तेवढ्या पावित्र्यानं आपण पाहिलं पाहिजे, तेवढ्या सुंदरतेनं आपण त्याला पाहिलं पाहिजे. ती जगते कुठे स्वतःसाठी. एकदा का माहेर सोडलं की माहेरला सगळ्या गोष्टी सोडून ती येते. सासरे राशीचं माप ओलांडून जेव्हा ती प्रवेशते तेव्हा तिथं तिचं नाव बदललेलं असतं. मग सासरच्या लोकांनी जे नाव ठेवू द्या ते नाव ठेवून घेते. लग्नाच्या अगोदर नावाच्या अगोदर कुमारी असतं, नावाच्या पुढे वडिलांचं नाव असतं, आडनाव वडिलांचं असतं, गाव वडिलांचा असतो, तालुका वडिलांचा असतो, जिल्हा वडिलांचा असतो, सगळं काही वडिलांचं. नातेवाईक सगळे तिच्या जवळचे तिच्या वडिलांचे असतात. पण एकदा का ती सासरी गेली की कुमारीच्या जागेवर ते सौभाग्यवती लागतं. मग तिच्या नावापुढे तिचं नाव सासरी जे ठेवतील ते, मग तिच्या पतीचं नाव, पतीचं आडनाव भलेही त्याच गावात देऊ द्या, पण तिच्या पतीचं गाव सांगितलं जातं. तालुका पतीचा, जिल्हा पतीचा, नातेवाईक जवळचे कोणते, पतीचेच. समर्पण आहे तिचं. आणि तिचं जर एवढं समर्पण असेल आणि तुम्ही जर तिला म्हणत असताल संन्यास घेऊ का, काय उत्तर देणार आहे ते, काय बोलणार आहे? विठ्ठलपंतांनी फक्त बोलून जावं, रुक्मिणी मला संन्यास घ्यावासा वाटतो ग. आईवडील म्हातारे झालेले आहेत, एकटी रुक्मिणी माता आहे आणि तिचे पती तिला म्हणतात संन्यास दीक्षा घेऊ का. टचकन डोळ्यामध्ये पाणी यावं, पदरानं डोळे पुसावेत. स्वामी तुमच्याशिवाय जगात कोण आहे मला? कधी विचार केलाय तुम्ही? तुम्ही संन्यास घेण्यासाठी जाल, पण जाण्या अगोदर विचार करा, तुम्ही जर या चार लोकांच्या कुटुंबातून तुम्ही वजा झालात तर इथे 2 म्हातारीने एक तरुण पत्नी, तरुण स्त्री की जी सर्वस्वी तुमच्यावर विसंबून आहे, आणि अशी तरणी ताठी पत्नी सोडून तुम्ही दीक्षा घ्यायला जाणार. देव तरी तुमच्या या विचाराला रुजू होईल का? माझा त्याग करून संन्यास घेण्यामध्ये असा कोणता देव तुम्हाला मिळवायचा आहे स्वामी? काय मिळवायचंय तुम्हाला? विचार करा, माझ्या अंतःकरणाचा, माझ्या मनाचा, माझ्या भावनेचा विचार करा. एका वृक्षावर आधारलेली मी वेल आहे, मी स्वतंत्रपणे उभी राहू शकत नाही, मला तुमचा आधार आहे. आणि वृक्ष जर वेलीला सोडून गेला तर या वेलीनं कुणाच्या आधारे स्वतःचं जीवन जगायचं? कधी ती कोलमडून खाली पडेल सांगू शकत नाही. समजून घ्या मला. पतीनं बोलावं, रुक्मिणी मी संन्यास घेऊ का? आणि मग पतीचे हे शब्द ऐकल्यानंतर रुक्मिणी मातेचा पूर्ण दिवस आणि रात्र फक्त रडण्यात जावी. देवा माझ्या पतीला काहीतरी समजावून सांग, कुठेतरी सद्बुद्धी घाल. तरण्या ताठ्या स्त्रीला त्यागून सोडून जाण्याचा विचार माझा पती करतायत, मी कशी जगणार देवा? देवा माझ्या जीवनामध्ये असं वादळ तुला उठवायचं होतं तर संसाराच्या बंधनामध्ये तू का बांधलंस मला? देवा माझ्या पित्याला साक्षात्कार केलास तू, या माझ्या पतीला सुद्धा साक्षात्कार केलास. या दोघांच्या पोटी परब्रह्म जन्माला येणार आहे. मग यांनी जर दीक्षा घेतली, संन्यास घेतला तर तू आमच्या पोटी कसा जन्माला येशील? परब्रह्म आमच्या पोटी कसा उतरेल? देवा कुठली परीक्षा घेतोयस तू? कल्पना करा, स्त्रीच्या जीवनातलं दुःख किती कठीण आहे. रुक्मिणी मातेचं मन काय बोलत असेल तिला? बरं अशा काही वयस्कर परिपक्व झालेल्या होत्या असं पण नाही. आता कुठे लग्न झालेले, जुन्या काळामध्ये तर कमी वयामध्ये लग्न होते. रुक्मिणी मातेचं असं वय खूप काही जास्त आहे, समाजाचा खूप गाढा अनुभव आहे असं पण काही नाही. फक्त चांगल्या परिवारातलं लेकरू आहे, एवढा जीवनातला एक प्लस पॉइंट. रुक्मिणी मातेनं शांत राहावं, कधी कधी ऐकून न ऐकल्यासारखं करावं. पण विठ्ठलपंत कधी शांत थांबत नाहीत. रुक्मिणी मी संन्यास घेऊ का? स्वामी का समजून घेत नाही तुम्ही माझ्या भावनेला?
तुम्ही मला सोडून जाण्याच्या गोष्टी करतात, मी जगायचं कुणाच्या आधारे? तुम्हाला संन्यास घ्यायचा आहे, अगोदर मला संन्यास द्या, मग संन्यास घ्यायला जा. रागावू नको रुक्मिणी, शांत बसतो मी. एक दिवस गेला की पुन्हा दुसऱ्या दिवशी, रुक्मिणी मी संन्यास घेऊ का? एवढ्या संयमी होत्या रुक्मिणी माता. माणसाला मारण्याचा नाही, शब्दाचा खूप त्रास होतो बरं. शब्द हे शस्त्रापेक्षाही प्रखर आहेत. आणि मग त्या शब्दांचा भडीमारा जेव्हा रुक्मिणी मातेच्या कानावरती व्हायचा, त्यावेळेला रुक्मिणी माता खूप संयमानं स्वतःला सांभाळायच्या. चुकून जरी मी माझ्या पतीला म्हटले ना जा, तेवढ्याच गोष्टीचा आधार घेऊन माझा पती निघून जाईल का? माझ्या पतीच्या डोक्यामध्ये वारं तसं भरलेलं संन्यासाचं. आज माझे पती माझ्याशी बोलताना माझा विचार करत नाहीत, त्यांना विचार नाहीये आणि त्यांना विचारणारही कोणी नाही का? माझे सासू सासरे त्यांना देव आज्ञा झालेली आहे. कुणाकडे मी बोलायला जावं? माझ्या आई वडिलांना हे जर मी बोलायला गेले तर माझे आई वडील म्हातारपणाला दुःखामध्ये जातील. कुठल्या आई वडिलाला वाटतंय की आपल्या लेकीला टाकून द्यावं आणि जावयानं संन्यास घ्यावा? असं कुठल्या माता पित्यांना वाटत नसतं. पण रुक्मिणी माता काही गोष्टी आपल्या आई वडिलांच्या पर्यंत जाऊ देत नाही, टाळतात. विचारामध्ये रात्र काढतात. देव्हारातल्या देवतांना हात जोडतात, विनंती करतात, प्रार्थना करतात, देवा माझ्या पतीला सद्बुद्धी घाल. पण संयमाचा बांध एक दिवस तुटला. विठ्ठलपंत, रुक्मिणी माता कुठल्या तरी घाई गडबडीच्या कामामध्ये होत्या, काहीतरी त्रासामध्ये होत्या आणि तेवढ्यामध्ये विठ्ठलपंत आले. रुक्मिणी संन्यास घेऊ का? हातात गरम पातेलं होतं, तेवढ्यात विचारलं, रुक्मिणी संन्यास घेऊ का? हाताला चटका बसला, धप दिशी पातेलं खाली पडलं आणि रुक्मिणी माता रागात बोलल्या, जा घ्या संन्यास. उठलं की तुमचं तेच संन्यास संन्यास संन्यास. आम्हाला सुद्धा असा कोणता देव मिळवणार आहात? जा संन्यास घ्या आणि संन्यासच घ्या. जगते मी कशी तरी, जगेन कशी तरी. रागात बोलली रुक्मिणी माता का? हाताला चटका बसला होता. विठ्ठलपंत शब्द कानावर पडला, जा जा घ्या संन्यास. विठ्ठलपंतांना त्या क्षणाला आनंद झाला खरा, चेहऱ्यावर फक्त दाखवला नाही. रुक्मिणी माता कामामध्ये गर्क आहेत. विठ्ठलपंतांनी न कळत न सांगता, कल्पना न देता घर सोडलं आणि घर सोडून निघून गेले. प्रसंग फक्त डोळ्यासमोर आणायचा. दुसऱ्याचं दुःख, त्या दुःखाचा विचार करत असताना कधीही त्या जागेवर आपण आपल्याला ठेवून पाहायचं, तेव्हा त्या दुःखाची काही का असेना जाणीव आपल्याला होत असते. ऐकून त्या क्षणाला माणसं म्हणतील बरं नाही, बरं हे, पण बरं नाही हे खरं आहे हे जाणण्यासाठी त्या जागेवर कधी कधी स्वतःला ठेवून पाहायचं. असे प्रसंग जर आपल्या जीवनात घडले तर आपली काय अवस्था होईल? विठ्ठलपंत रात्रीतून निघून गेले. जे गेले काशी विश्वनाथ, वाराणसीला गेले. वाराणसीला गेल्यानंतर तिथे रामानंद स्वामींचा आश्रम आणि रामानंद स्वामींच्या आश्रमामध्ये जाऊन सगळं काही खोटं खोटं सांगितलं. मला दीक्षा घ्यायची आहे. रामानंद स्वामींनी अगोदर चौकशी केली, विवाहित आहेत का, नाव गाव सगळं काही विचारलं. नाव बदलून सांगितलं, चैतन्य हे नाव सांगितलं. आणि आला असेल युवान हा मुलगा, याला मंत्र दीक्षा घ्यायची असेल, याला संन्यास घ्यायचा असेल, या उद्देशानं एवढ्या दूरवर महाराष्ट्रातून हा आलेला तरुण तेजस्वी दिसतोय, तपस्वी दिसतोय, अंतःकरणानं पवित्र आहे, अंतःकरणात सात्विकता आहे. या सगळ्या गोष्टींची पडताळणी केल्यानंतर रामानंद स्वामींना जिथपर्यंत पटलंय, मग ते पटल्यानंतर त्यांना संन्यास दीक्षा दिली. आता विठ्ठलपंतांनी तर संन्यास घेतला, पण रुक्मिणी माता उठून पाहतात तर आपला पती नाही. रुक्मिणी माता सर्वत्र पाहू लागल्या, माझे पती कुठे गेले? घरामध्ये सगळीकडे पाहिलं, घराच्या परिसरामध्ये पाहिलं,
सिद्धेश्वराच्या मंदिरात पाहिलं, पिंपळ वृक्षाकडे पाहिलं, संत वाहणाऱ्या इंद्रायणी मातेकडे पाहिलं, सिद्ध बेटावर पाहिलं. जिथे जिथे विठ्ठलपंतांना बसण्याची आणि नामस्मरण करण्याची सवय होती त्या सगळ्या जागेवर चक्कर मारल्या. एकदा नाही, 10 नाही, 1000 वेळा फिरले असेल ती माय माऊली. आता तिच्या पायाला कोणी थांब म्हणल्यानं सुद्धा ते थांबत नव्हते. तिचे डोळे फक्त पाहत होते, तिचे कान फक्त ऐकण्यासाठी आतुरले होते. रुक्मिणी हा शब्द ऐकण्यासाठी, पतीचा आवाज ऐकण्यासाठी ते कान आसुसले होते. आता रुक्मिणी मातेची तहानभूक हरपली होती. रुक्मिणी माता आता दुःखानं गांगारून गेलेल्या होत्या. माझा पती दिसत नाही, माझे पती मला भेटत नाहीत, कुठे गेले असतील, कुठे गेले असतील, माझ्या पतीच्या पाऊल खुणा कुठे उमटल्या असतील का, त्याचा मागोवा घेत जाते मी. पण विठ्ठलपंत पूर्ण आळंदी पायाखाली घातली, पण रुक्मिणी मातेला विठ्ठलपंत सापडले नाही. पाहुण्यांच्याकडे चौकशा केल्या, दूर दूरपर्यंत विठ्ठलपंतांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण विठ्ठलपंत त्या ठिकाणी त्यांचा काहीच मागमूस त्यांना लागला नाही. आपली मुलगी रडते आणि म्हाताऱ्या मायबापांच्या लक्षात आलं सिद्धोपंतांच्या की जावयानं आपल्या मुलीचा त्याग केला. सगळ्यात पहिला प्रश्न विचारला, बाळा तुझ्या पतीचा तुझा काही वाद झाला होता का? का घर सोडलं? नाही बाबा, वाद काहीच नाही, फक्त संन्यास घ्यायचा एवढंच म्हणत होते. मग तू आजपर्यंत ही गोष्ट आम्हाला का सांगितली नाही? वयोवृद्ध आहात बाबा तुम्ही, या वयात तुम्हाला कुठे त्रास देत बसू, म्हणून मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या नाही. बेटा दुःखी राहू नको, तुझ्या पतीचा शोध घेण्याचा प्रयत्न हा म्हातारा बाप करेल. कारण लेकराचं सुख तेच मायबापाचं सुख असतं. तुझ्या डोळ्यात जर अश्रू पाहिले तर आम्ही सुखानं कसे राहणार बाळा? तू काळजी करू नकोस. तरण्या ताठ्या मुलीची समजूत घालत होते सिद्धोपंत. डोक्यावरून हात फिरवत होते. कधी जवळ घ्यावं, कधी गळ्यावरती घ्यावं, कधी मांडीवरती घ्यावं आपल्या लेकीला, तोंडावरनं हात फिरवावा आणि सांगावं काळजी करू नको. तुझ्या पतीची निवड करताना तुझ्या पतीचं ज्ञान पाहिलं मी, त्याची समजदारी पाहिली. माझा जावाई एवढाही काही अज्ञान नाहीये की तुला असाच वाऱ्यावर टाकून जाईल. मला विश्वास आहे तुझा पती नक्कीच वापस येईल. मायबापांना समजूत घालावी, पण रुक्मिणी मातेच्या मनाला तर समज आली पाहिजे. रुक्मिणी मातेच्या मनाला एकच ध्यास, माझे पती कुठे गेले असतील, माझे पती कुठे गेले असतील. भयंकर दुःख सागरामध्ये रुक्मिणी माता लोटलेल्या आहेत आणि त्या दुःख सागरामध्ये रुक्मिणी माता रात्रंदिवस आपल्या पतीचं ध्यान करतायत. माझा पती, माझे पती, माझे पती कधी येतील, कधी येतील. पण यातून एक शिका, रुक्मिणी मातेचे पती त्यांना सोडून गेले हे दुःख सांगण्यासाठी रुक्मिणी माता चुकूनही शेजारणीकडे गेल्या नाही. आपलं दुःख कुठे व्यक्त करावं हे चरित्रातून शिकायचं. रुक्मिणी मातेनं आपल्या जीवनातलं दुःख माणसाला कधीच सांगितलं नाही. जशा उठल्या तशा सिद्धेश्वराच्या मंदिरात गेल्या. तू जुळवलं होतं ना आमचं, तुझा साक्षात्कारानं झालं ना हे सगळं. का गेला माझा पती मला सोडून? सांग देवा, देवा सांग. कारण आमचं लग्न जुळवण्यामध्ये दुसरा कोणीही मध्यस्थी नाहीये. का होता मध्यस्थी? चांगलं झालं तर देवानं केलं आणि बिघडलं तर जुळवणारानं केलं असं म्हणण्याची पद्धत. झोपले नाही ना तुम्ही? चांगलं झालं तर कोणी केलं? देवानं केलं. आणि लग्न होऊन जर पती पत्नी त्या नवरा बायकोचं काही बिनसलं, बिघडलं, संसार मोडकळीस आला तर कुणी जुळवला दाखवतो त्यांना. जुळवणाराच्या माथी येतं सगळं. म्हणून आता अलीकडे लोक कुणाचं जुळवायच्या पण भानगडीत पडत नाहीत. तुमचं नशीब आणि तुम्ही. आता यांचं जुळवायला देवाशिवाय तिसरं कोणी नव्हतं. रुक्मिणी मातेनं देवाचा धावा केला. देवा मी तुला भांडत नाही रे बाबा, पण परमेश्वरा माझा पती मला पुन्हा मिळवून दे, एवढीच विनंती आहे. देवा माझ्या दुःखाची कल्पना कदाचित तुला नसेल. देवा जेव्हा पती पत्नीचा त्याग करतो तेव्हा त्या पत्नीची अवस्था काय होते? ए सिद्धेश्वरा,
ही मी तुला वेगळं सांगण्याची गरज नाही का? कैलासामध्ये जेव्हा तू सती मातेचा त्याग केला तेव्हा सती मातेची अवस्था काय झाली याचा अनुभव तुला जवळून आहे. भक्ती पथातला माणूस देवाशी संवाद कसा करत असतो तोही याच्यातून शिका. गाऱ्हाणं सांगताना कधी सर्वसामान्य माणसाला गाऱ्हाणं सांगायचं नाही. अंतःकरणाचं दुःख जर व्यक्त करायचं असेल तर कधी संसारिकाजवळ दुःख व्यक्त करू नका. तुमच्या अंतःकरणात कितीही दुःख येऊ द्या, ते दुःख जर कुठे ओकायचं असेल, कुठे व्यक्त करायचं असेल तर फक्त एक देव किंवा आपले गुरु, दुसरं कोणतंही ठिकाण नाही. संसारिकाजवळ जर तुम्ही दुःख सांगायला गेलात रडून ऐकतील आणि पुन्हा हसून सांगतील. कोणाला तरी म्हणतील बरं झालं असं म्हणतील, आणि त्यांनी बरं झालं असं म्हटलेलं कुणाजवळ तरी ते जेव्हा तुमच्या कानावर येईल तेव्हा भयंकर प्रकारचं दुःख तुम्हाला होईल. अधिक दुःख तुमचं वाढेल, अधिक दुःख वाढेल तुमचं. म्हणून कधी संसारिकाला सांगायला जायचं नाही. तुमचं दुःख जर कोणाला सांगायचं असेल तर ते देवाला सांगा. रुक्मिणी मातेनं उठावं, सिद्धेश्वराच्या मंदिरात यावं, कधी हसावं, कधी रडावं, कधी असं वेड झाल्यागत त्या ठिकाणी त्यांना व्हावं, कधी एक टक पाहावं तर कधी श्वास रोखावा, कधी सुस्कारा सोडावा, कधी पदर पसरावा तर कधी माथा बडवून घ्यावा, तर कधी गडबडा लोळावं. कुणाला सांगणार? देवा, तुझ्याशिवाय माझं दुःख व्यक्त करण्यासाठी या जगात कोणी नाहीये. माझ्या म्हाताऱ्या माय बापाच्या समोर मी अशी जाऊ शकत नाही. मी जर माझ्या पित्याच्या समोर गडबडा लोळले, छाती बडवून घेतली, डोकं बडवून घेतलं, असा गरम सुस्कारा सोडला तर माझ्या म्हातारे मायबाप मरतील, ते मरतील. देवा, तू जगाचा मायबाप आहेस ना, मी तुझीच लेक आहे ना, मग तुला तुझ्या लेकीचं दुःख कसं सहन होत आहे? देवाला बोलावं रुक्मिणी मातेनं. आणि रुक्मिणी मातेच्या मनात एक पवित्र विचार आला. रुक्मिणी मातेने ठरवलं, माझा पती जोपर्यंत मला वापस मिळत नाही, माझ्या पतीची जोपर्यंत मला भेट होत नाही, तोपर्यंत सिद्धेश्वरा तुझ्या मंदिरासमोर हा जो अश्वस्थ आहे, हा पिंपळाचा वृक्ष आहे, याला मी प्रदक्षिणा घालत राहणार. घरातून जे यावं पूजेचं ताट घेऊन सिद्धेश्वराची पूजा करावी, त्याला साकडं घालावं, त्याच्याजवळ गाऱ्हाणं करावं आणि त्या पिंपळाच्या वृक्षाला प्रदक्षिणा घालाव्यात. हा रुक्मिणी मातेच्या जीवनातला नियम. उठावं, पूजा अर्चना करावी, पिंपळ वृक्षाची पूजा करावी आणि त्याला प्रदक्षिणा घालावी. प्रदक्षिणा किती घालाव्यात मोजून नाही. थकून जोपर्यंत खाली बसत नाही तोपर्यंत प्रदक्षिणा घालाव्यात. कितीही त्रास झाला, पाय मोठी झाली, सुजली, तरी पण प्रदक्षिणा घालाव्यात. त्या पिंपळ वृक्षाला सांगावं, भगवंता माझा पती मला मिळवून दे. कित्येक दिवस रुक्मिणी मातेचं हे व्रत चाललेलं. कोणी कोणी तर म्हणत होतं, आता हिचा पती एवढे दिवस झाला हिला सोडून गेला, ही फक्त झाडाला फेऱ्याच मारत बसली. अगं कसला पती येणार, मुकाट्यानं घरात राहा निवांत, नको देव धर्माला लागू आता, असं बोलणारे सुद्धा बरेच होते. तर कोणीतरी अंतकरण हळहळू म्हणत होतं, परमेश्वरा तरण्या ताठ्या लेकराच्या वाट्याला काय आणलंस तू? अरे ही रुक्मिणी कुणाच्या निंदेमध्ये नाही, कुणाच्या स्तुतीमध्ये नाही, कुणाचं गाऱ्हाणं नाही, कुणाला ब्रशब्द नाही. एवढं सोजवळ लेकरू पण चांगल्याच लेकराच्या नशिबी असं कार्य देवा, असं कुणीतरी अंतकरणातून कळकळून सुद्धा बोलत होतं. समाजामध्ये दोन्ही प्रकारचे भाव उमटत असतात एखाद्या प्रसंगाच्या नुसार. चांगलं पण लोक बोलतात आणि वाईट सुद्धा लोक बोलतात. पण रुक्मिणी मातेचे कान चांगलंही ऐकत नाहीत आणि वाईटही ऐकत नाहीत. रुक्मिणी मातेच्या कानाला फक्त ध्यास लागलाय, रुक्मिणी मी आलोय हे शब्द ऐकण्यासाठी, पतीचा आवाज ऐकण्यासाठी रुक्मिणी माता त्या ठिकाणी आतुरलेल्या होत्या. फक्त देवाशी बोलत होत्या, देवा माझा पती मला मिळवून दे. रोज उठलं की प्रदक्षिणा घालावी. एक दिवसची गोष्ट, काशीचे रामानंद स्वामी यांना इच्छा झाली,
की आपण रामेश्वरमला जावं, रामेश्वरमची यात्रा करावी. काशी उत्तर भारतामध्ये, रामेश्वरम दक्षिण भारतामध्ये. उत्तर भारतातले संत दक्षिण भारताकडे निघाले. तुम्ही म्हणाल यांना कशी इच्छा झाली, तर रुक्मिणी मातेचं प्रदक्षिणेचं जे काही साधनेचं फल होतं, त्यांच्या अंतःकरणातली जी हाक होती ते निसर्गाला कळाली, देवाला कळाली आणि मग ईश्वरी संकेतानं त्यांची इच्छा झाली तिकडे जाण्याची. आपण रामेश्वरमला जाऊ. काही शिष्यांना सोबत घेतलं आणि शिष्यांना सोबत घेऊन रामानंद स्वामी तीर्थयात्रा करण्यासाठी निघाले. तीर्थयात्रा करण्यासाठी चाललेले आहेत, भजन गातायत. काशीवरनं निघाले भगवान भोलेनाथाचं भजन करत, रामेश्वरमला जाऊन भेटायचं तेही भोलेनाथाचं भजन करत. आपण सर्वजण भजन करू रामानंद स्वामींच्या सोबत, जेणेकरून आपली सुद्धा ही जी कथेची यात्रा आहे ती सुखानं पार पडेल. नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. हात उंच घ्या. नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. पवित्र श्रावण मास आहे. काशी विश्वनाथाच्या पवित्र दरबारामध्ये संत कथा आहे. आमच्यासाठी नाही, तुम्ही तुमच्या वाणीच्या पावित्र्यासाठी. नाव आमचं नाही, भजन आमचं नाही, भगवान श्री शंकराचं नाम स्मरण करून वाणीला पवित्र करा आणि हातांना धन्य करा. जय हो जय हो हरी बोल. जय जय भोलेनाथ. जय भोले भंडारी. जय हो हरी बोल. जय हो जय हो जय हो. हरी जय हो जय हो जय जय भोले भंडारी. जय भोलेनाथ. हरी बोल. जय हो. नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय
काशी विश्वनाथ की जय। रामेश्वरम भगवान की जय। हर हर महादेव। नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले 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 शिवा 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 नमः शिवा शिवा हर हर भोले नमः शिवाय। हान श्री शंकराचं नामस्मरण करत काशी वाराणसी येथून विश्वनाथाचा आशीर्वाद घेऊन रामानंद स्वामी निघाले। शिवभक्त असल्या कारणानं आपसुक तोंडाला शिव 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 असं त्या ठिकाणी नामस्मरण होऊ लागलं। शिष्यगणही भजन करतात। यात्रेमध्ये तीर्थयात्रेमध्ये भजन करावं म्हणजे प्रवास सुखाचा आणि आनंदाचा होत असतो। प्रवास किती झाला प्रवासाचे कष्ट लागत नाही जर यात्रेमध्ये नामस्मरण असेल तर, आणि नामस्मरण नसेल तर प्रवास त्रासदायक होत असतो। नामस्मरणानं शरीराचा आठव राहत नाही आणि जर नामस्मरण तोंडाला आलं नाही तर देहबुद्धी सुटत नाही, आणि जोपर्यंत देहबुद्धी सुटत नाही मग देहाकडे सारखं लक्ष, मला काही लागलं का, प्रवासाचा किती त्रास झाला का, पायाला फोड आले का, या सगळ्या गोष्टीचं मग आठवण राहते। पण आठवण कशाची, या देहाचं विस्मरण व्हावं आणि चिंतन त्या ठिकाणी नामस्मरण आपल्याकडनं घडावं किंवा नामस्मरणात आपण स्वतःला विसरून जावं, याच्यासाठी यात्रेमध्ये नामस्मरण महत्त्वाचं असतं। मग ती पदयात्रा असेल किंवा रथयात्रा असेल। संगीत संत कथा कथाकार रामायणाचार्य हभप साध्वी सोनाली दीदी करपे, समस्त ग्रामस्थ पांगरी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक।